हाय एव्हरीवन, कसे आहात? आशा करते सगळे मजेत असणार. सो यस, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सकाळचं चहा पाणी तर जस्ट आत्ताच झालेलं आहे आणि सकाळी उठल्यानंतर मी आहे ना म्हणजे गॅलरीतच चहा घेत असते. तर घेत असताना मला हे जे झाड आहे ते दिसलं आणि त्याला आहे ना हे काय बग असतात ना ते लागलेले आहे. आणि एका झाडाला नाही, त्या अशाच प्रकारचं एक दुसरं झाड आहे त्यालासुद्धा लागलेलं आहे. आणि इतके जास्त आहे की असं वाटत होतं जर हे उडाले किंवा दुसऱ्या झाडांवर जर बसले तर सगळे झाडं जे आहे ते खराब होऊन जातात. आणि प्रत्येक पान जर काढत बसलो ना तर सगळे झाडाची जे पानं आहे ते पूर्ण निघून जातील. फांद्या जरी मी बऱ्यापैकी ना त्यांना कट करून घेतलेलं आहे. आणि माझ्याकडे हे पेस्टिसाईड होतं, पण ते पण ना थोडंसंच आहे. तर त्यामुळे ना मी लिक्विड असतं आपलं म्हणजे जे भांडे घासायचं लिक्विड असतं ते घेतलं आहे आणि त्याच्यात पाणी टाकून मस्तपैकी झाडांवर पूर्ण शिंपडून घेते. आणि हे मला 1-2 दिवसापासून दिसतच होते, पण मला असं वाटत होतं की पाऊस आहे, जरा थोडं ऊन पडू देऊया आणि नंतर आपण हे जे आहे म्हणजे क्लिनिंग करूया. पण आहे ना आज बऱ्यापैकी ऊन आहे, तर म्हटलं आजच आपण करून घेऊ. दुसरं कोणतं पेस्टिसाईड न वापरता अशा प्रकारे जर व्हाईट बग आपल्याकडे झालेले असतील म्हणजे आपल्या झाडांवर, तर आपण अशा प्रकारे लिक्विड असतं ना म्हणजे क्लिनिंगसाठी जे आपण वापरतो भांडे घासण्यासाठी ते यूज करू शकता. नाहीतर व्हिनेगर असेल ते सुद्धा यूज करू शकतो. व्हिनेगर आणि काय म्हणतो डेटॉलचं लिक्विड असतं ते म्हणजे दोघं मिक्स करून व्यवस्थित आणि स्प्रे केलं त्याने तर ते ना बग वगैरे जे असतात ते निघून जातात, मरून जातात म्हणजे. अँड दिस इज व्हॉट आय एम फेसिंग फ्रॉम लास्ट फ्यू डेज. माझा BP जो आहे तो सडन ड्रॉप होतो आहे आणि त्यामुळे मला भरपूर असा त्रास होतो आहे. म्हणजे असं होतं ना की एकदम वीकनेस वगैरे जे असतं ना ते येऊन जातं आणि बरेच म्हणजे असं छोटं मोठं म्हणजे काय एकदम सुन्न होऊन जातात. आता बघूया त्याला म्हणजे काय ऑप्शन आहे. बऱ्यापैकी ना मी लिंबू पाणी वगैरे जे असतं ते घेते, पण काही त्याने फरक पडत नाही आहे. आता डॉक्टरकडे मला व्हिजिट करावीच लागणार. थोडी टेस्ट वगैरे केली, अर्धा तास झोपली मी बऱ्यापैकी. आणि आता जे आहे घरची कामं कुठे सुटणार आहे. बाई म्हटल्यावर घर आणि चूल मूल हे तर आपल्याला सांभाळावंच लागणार आहे. कितीही काही झालं तर ही कामं कधी सुटणार नाही. तर चला मग आता स्वयंपाकाला म्हणजे स्वयंपाकाची तयारी करते मी. आज आहे पनीरची भाजी बनवायची होती. म्हणजे भरपूर दिवसापासून म्हणजे जवळजवळ मला 2 ते 3 महिने झाले असतील मी पनीरची भाजी घरी बनवली नाही. म्हणजे कधी ना आम्ही बाहेरून आणून घेतो आणि हॉटेल म्हणजे आमचं घरचं असल्यामुळे जर आईकडे जर गेली मी तर मोस्टली तेथे जे आहे ना पनीरच असतं. म्हणजे पनीरची भाजी आपण कुठे गेलो हॉटेलवर तर तोच ऑप्शन असतो आपल्याकडे, एकतर नॉनव्हेज मागवा किंवा पनीरची भाजी मागवा. सो आज आहे स्पेशल हॉटेल स्टाईल पनीर काजू मसाला. काजू मी जे आहे ते पहिले भाजून घेतलेले आहे. पूर्ण मसाले वगैरे जे आहे भाजून मस्तपैकी थंड करून मिक्सरमधून मिक्स करून घेतलेले आहे. एकदम बारीक असं पिसून घ्यायचं आहे आपल्याला. पिसलेलं जे आहे ते साईडला ठेवायचं. आणि पनीर जे आहे मी पहिलेच मॅरिनेट करून ठेवलेले होते, तर त्यामुळे आपल्याला ते 10 ते 15 मिनटापर्यंत रेस्ट करत ठेवायचे. आणि ते जोपर्यंत ते रेस्ट करतं आहे तोपर्यंत आपल्याला मसाले वगैरे जे आहे ते तयार करून घ्यायची. आणि जो मसाला आहे तो आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर म्हणजे तो भाजून घ्यायचा आहे अगदी 5 ते 10 मिनटापर्यंत, जोपर्यंत साईडला ऑइल रिलीज होत नाही तोपर्यंत. आणि टोमॅटोची जी प्युरी आहे ती नंतर टाकायची आपल्याला मस्तपैकी, तीसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची. आणि व्यवस्थित साईडला तेल येतं आहे तोपर्यंत म्हणजे तेल आल्यानंतर ना आपल्याला जे सुके मसाले असतात म्हणजेच धने पावडर किंवा तिखट असेल हळद असेल ते व्यवस्थित जे काही आपल्याला टाकायचं आहे ते टाकायचं आहे. आणि जर म्हणजे स्पेसिफिक तुम्हाला मसाला वगैरे हवा असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. मी तुम्हाला सांगते कोणता मसाला वगैरे जो आहे तो मी इथे यूज केलेला आहे. आणि छान अशी ही जी आहे पनीरची भाजी तयार होते अशा प्रकारे जर आपण बनवली तर. आणि येथे ना माझा मुलगा मला अशा प्रकारे मदत करतो आहे बघा. आपण त्याचं मध्ये जे असतं ना ते सुरू असतं, आई मी तुला मदत करू का त्याला, कारण त्याला माहिती असतं की आईची जी तब्येत आहे ती थोडीफार अप डाऊन असते, तर त्यामुळे तो मला नेहमी ना हात म्हणजे लावत असतो कामाला. आणि भाजी इतकी टेस्टी आणि सुपर झालेली आहे की काय सांगावं. आणि बिलकुल हॉटेलसारखी आहे. आणि मला माहिती आहे आमचं हॉटेल असल्यामुळे ना मला माहिती असते की कोणत्या गोष्टी त्यात टाकतात आणि कोणतं नाही, तर त्यामुळे भाज्यांची जी चव असते ती अप्रतिम असते. एका साईडला भाजी लावलेली होती आणि एका साईडला चपातीसुद्धा करून घेतलेली आहे. आणि भाजी बघा आता झालेली आहे. शेवटी आपल्याला 1 चम्मच ना त्यामध्ये तूप टाकायचे, त्याने चव जी आहे ती छान येते. आणि भाजी आपण बघू शकता किती सुंदर झालेली आहे, टेस्टीसुद्धा तितकीच आहे. सो छान असं जेवण वगैरे केलं, थोडं निवांत झोपलो. आणि नंतर आहे ना आता म्हणजे संध्याकाळच्या वेळेस हे पार्सल आलेलं आहे. एक शेगडी मागवलेली आहे, कारण माझी जी शेगडी आहे त्याचं एक बर्नर म्हणजे ना बऱ्यापैकी चालतं आणि एक ना एकदम स्लो चालतं. म्हणजे असं होतं ना की त्यावर ना पाणीसुद्धा गरम होत नाही, तर त्यामुळे मला शेगडी मागवणे गरजेचं होतं. त्याला रिपेरिंग केली असती तर 500-600 रुपये आरामात खर्च लागला असता. म्हणून म्हटलं जाऊ द्या, काय आहे ना की शेगडी मागवली तर त्याची लाईफ आहे ना ती अजून पुढे चालली जाईल. कारण जी
शेगडी मी यूज करते ती बऱ्यापैकी म्हणजे जुनी आहे, तर त्यामुळे म्हटलं चला आता नवीनच मागून घेऊ. आणि मला 3 याची बर्नरची पाहिजे होती, तर त्यामुळे मी आता 3 बर्नरची मागवलेली. आणि ही शेगडी जी आहे ती स्टीलची आहे, काचेची मी मागवली नाही, कारण त्यावर पाणी वगैरे जर पडलं ना ती फुटून जाते, तर त्यामुळे म्हटलं स्टीलचीच बरी. आता निघालोय थोडं बाहेर, दिवसभर घरात बसून आहे ना बोर झालो होतो. आणि हे काय बघा, आपण नाही भेटली नोकरी सरकारी म्हणून चालू केली तरकारी. लोक काय काय करतील याचं काही ठिकाणच नाही. आणि रात्रीच्या वेळेस ना मी हे मॅजिक जे आहे ते आता जस्ट म्हणजे व्हायरल झालेलं होतं, ते मी सुद्धा ट्राय करून बघितलं. मुलांसाठी काहीतरी वेगळं होतं आणि त्यांनाही भारी वाटत होतं. अशा प्रकारे जे आहे म्हणजे व्हायरल ज्या गोष्टी आहेत त्या आपण सुद्धा ट्राय करून बघायला पाहिजे. म्हटलं चला तुम्हाला मी दाखवते आता. आणि हे पाणी प्यायचं होतं, तर हे पाणी जे आहे हळदीचं फेकून न देता मी सकाळच्या वेळेस ना गरम करून ते पिऊन घेतलं. चला तर मग व्हिडिओचा शेवट मी येथेच करते. आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.